हाय गाईज, टीन एज हे असं एज आहे की ज्यामध्ये पालक आणि मुलं दोघंही कन्फ्यूज असतात. आत्तापर्यंत आपलं सगळ्या गोष्टी ऐकणारा मुलगा अचानक आपल्याला का बरं विरोध करायला लागलाय याचं कारण पालकांनाही कळत नाही आणि मुलांना पण मी आता मोठा झालो आहे, मला तुम्ही लहानांसारखं ट्रीट करू नका अशी त्यांची टेंडन्सी असते. यामध्ये काय होतं, पालक आणि मुलं यांच्यातलं कम्युनिकेशन कमी होतं आणि दोघांमध्ये संघर्षाच्या ठिणग्या उडायला लागतात. मग काय करायचं, ह्यांचा समन्वय कसा साधायचा, यासाठी ह्या व्हिडिओमध्ये मी काही टिप देत आहे. ऐका. प्रत्येक घराघरात ऐकू येणारं हे कॉमन वाक्य असतं की प्लीज मला माझी स्पेस द्या, माझ्या स्पेसमध्ये इंटरफिअर करू नका. हे आजकालच्या पिढीमध्ये सतत ऐकू येणारे वाक्य आहे. पालकांना नक्की कळत नाही मुलांना त्यांची स्पेस द्यायची म्हणजे काय करायचं. ते जे म्हणतात त्या सगळ्याला होला हो करायचं, ते जे म्हणतात ते सगळं ऐकायचं आणि त्यांच्या मताप्रमाणे वागायचं. मग नक्की करायचं काय? तर असं अजिबात करायचं नाही. आपण त्यांना बाउंड्रीज सेट करून द्यायच्या. म्हणजे काय की आपल्या घराचे हे रूल्स आहेत आणि हे रूल्स तुला फॉलो केलेच पाहिजेत. मग ते रूल्स तुम्ही सेट करा आणि ते मुलांना नीट समजावून सांगा. दरवेळेला तुम्ही मुलांवरती अधिकार गाजवायला जाऊ नका की नाही हे असंच केलं पाहिजे, हे तसंच केलं पाहिजे. त्याचं मत विचारात घ्या की आम्ही असं म्हणतोय पण तुला त्याबद्दल काय वाटतंय, तुझं काय मत आहे. त्यामुळे मुलांना पण त्यांच्या मताला आपण रिस्पेक्ट देतो हे फिलिंग त्यांच्यामध्ये निर्माण होतं. ह्या एजमध्ये मुलांची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती ह्या दोन्हीमध्ये बदल होत असतात. त्यामुळे ते खूप कन्फ्यूज असतात आणि थोडेसे असे एकदम लाजरे बुजरे पण झालेले असतात. त्यामुळे प्रत्येक तुमच्या येणाऱ्या पाहुण्यांबरोबर ते बोलतीलच असं नाही. तर पालकांनी पण हा आग्रह करू नये की प्रत्येक वेळेला कोणी घरी आलं की मुलाने बाहेर यायचं, बोलायचं, गप्पा मारायचा. असं नाही होत की दरवेळेला तुमच्या आलेल्या गेस्टबरोबर मुलं बाहेर येऊन बोलतील, गप्पा मारतील. कारण त्यांना पण त्यांचं काही मत असतं, त्यांना ते गेस्ट आवडतात नाही आवडत. त्याच्यामुळे अशी पण प्रत्येक गोष्टी जबरदस्ती करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांना समजावून सांगा की काय करायला पाहिजे आणि काय नको. कारण इथेच कन्फ्युजन असतं आणि इथेच बरेचसे पेरेंट्स काय करतात की ते त्यांचं मतं त्यांच्या मुलांवरती खूप लादण्याचा प्रयत्न करतात. पण एक लक्षात ठेवा की टीन एज असं आहे की मुलांना त्यांची सेल्फ आयडेंटिटी निर्माण होते. ते स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करत असतात आणि या एजमध्ये जर तुम्ही तुमची मतं त्यांच्यावर लादलीत तर मग अशा वेळेला संघर्ष होण्याचे जास्त चान्सेस असतात. तुमच्या मुलांच्या किंवा मुलीच्या आवडीनिवडी समजून घ्या. त्यांना कशात इंटरेस्ट आहे हे बघा. जर एखाद्या तुमच्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा मुलगा किंवा मुलगी जर एखाद्या गोष्टीत खूप पारंगत असेल तर तीच गोष्ट आपल्या मुलाला येईलच असं नाही. कारण प्रत्येक मुलाचे किंवा मुलीचे पोटेन्शियल्स हे खूप वेगळे असतात. त्यामुळे आपल्या मुलाला काय आवडतंय आणि आपल्या मुलाची ते करण्याची कपॅसिटी आहे का हे जाणून घ्या आणि मगच त्याला त्याच्या आवडीनुसार, त्याच्या आवडत्या सब्जेक्टनुसार तुम्ही त्या दिशेने प्रोत्साहन देत राहा. उगाचच दुसऱ्याशी कंपॅरिझन करू नका की माझ्या मैत्रिणीचा मुलगा किंवा मुलगी हे करते तर त्याच्यात तू पण यशस्वी झालाच पाहिजेस, असं होऊच शकत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेला तुम्ही कंपॅरिझन करणं टाळा. दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना इतरांसमोर क्रिटिसाइज करणं टाळा. बऱ्याच पेरेंट्सना मी बघते, माझ्याकडे पण बऱ्याच केसेस येतात की माझ्यासमोर पण त्या मुलाला एकदम क्रिटिसाइज करत असतात. हा म्हणजे ना असलाच आहे, ही म्हणजे असलीच आहे, हिला हे जमतच नाही. नाही, हा अपमान असतो आणि हा अपमान कोणीही सहन करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही मुलांना समजून घ्या, त्यांच्या बाजू समजून घ्या की काय करायला पाहिजे, ते लोक कशात हुशार आहेत हे समजून घ्या किंवा त्यांना काय गोष्टी जमू शकतात. ज्या गोष्टी त्यांना जमतात त्यांना नेहमी प्रोत्साहन द्या. छोट्या छोट्या रिस्पॉन्सिबिलिटीज त्यांना द्यायला शिका. म्हणजे थोडक्यात काय की तुझी रूम आज तू आवरायची आहेस किंवा खाली जाऊन भाजी आणणे, काहीतरी मार्केटमधून घेऊन यायचं, अशा छोट्या छोट्या गोष्टी त्यांना जबाबदाऱ्या त्यांना द्यायला लागा आणि ती जबाबदारी पार पाडल्यावर त्याचं कौतुक करा. मग तुम्ही असं म्हणू नका काय भाजी तर आणली त्यात काय कौतुक करायचं आहे, रूम तर आवरली त्यात काय कौतुक करायचं आहे. पण असं नाही. लहान मुलांनाच काय, आपल्याला मोठ्या माणसांना पण छोट्या छोट्या गोष्टीत प्रोत्साहन मिळालं तर कोणाला नको असतं, कोणी आपलं कौतुक केलं तर कोणाला नको असतं. मग ते तर लहान मुलं आहेत. त्यामुळे त्यांना पण तुम्ही प्रत्येक गोष्ट त्यांनी चांगली केली की मग त्याच वेळेला त्यांनी जी गोष्ट केली आहे त्याचं कौतुक तेव्हाच झालं पाहिजे. म्हणजे काल त्यांनी एक गोष्ट केली आणि आज तुम्ही त्याचं कौतुक करताय असं करू नका. कारण त्या वेळेचं महत्त्व तेव्हाचंच असतं.
नंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांच्या मित्रमैत्रिणींबरोबर पण सुसंवाद करा. जेव्हा त्यांचे मित्रमैत्रिणी घरी येतात तेव्हा त्यांच्याशी पण 2-4 शब्द गप्पा मारा, त्यांच्याशी पण बोला. ह्या लोकांना त्यांच्या जनरेशनच्या विषयांमध्ये आपण इंटरेस्ट दाखवला की खूप आवडतं. म्हणजे आपण जर त्यांच्याबरोबरचे होऊन त्यांच्याशी गप्पा मारल्या तर त्यांना खरंच खूप आवडतं आणि एक त्यांना सपोर्ट असल्यासारखं वाटतं. आणि मित्रमैत्रिणींशी पण ओळख करून घ्या, गप्पा मारा. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्या मित्रमैत्रिणीं थ्रू आपल्या मुलांवरती तुम्ही नजर ठेवाल. एक सहज गप्पा मारण्याचा सूर राहू दे. एक सहज कम्युनिकेशन ठेवा की असं नाही की माझा मुलगा काय करतोय, माझी मुलगी काय करते हे मी त्या मित्राला किंवा मैत्रिणीला विचारत राहीन. ह्यासाठी मैत्री करू नका. तर एक सहज सुसंवाद करण्यासाठी मैत्री असू दे. तसंच तुम्ही पण काळाप्रमाणे अपडेटेड राहा. काय आजच्या काळात चाललं आहे, काय नाही, ह्याबरोबरच्या पण गप्पा तुम्ही आपल्या मुलांबरोबर मारत राहा. इवन त्यांना जे सब्जेक्ट आवडतात, त्यांना ज्याच्यात इंटरेस्ट आहे त्याबद्दल बोलायला शिका. त्याबद्दल त्यांच्याकडून शिकून घ्या. काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्यालाही कळत नाहीत आणि त्या गोष्टी आपल्या मुलांकडून शिकणं ह्याच्यात कधीही कमीपणा नसतो. कारण ती एक जनरेशन गॅप असते. आपल्याला जे येतं ते आपल्या आईवडिलांना येत नाही आणि ह्या मुलांना जे येतं ते आपल्याला पण येत नाही. त्याच्यामुळे आपण नवीन गोष्टी त्यांच्याकडून शिकणं ह्याच्यात काही कमीपणा नसतो. आपल्या आणि आपल्या मुलांमध्ये जेवढा सुसंवाद, जेवढं कम्युनिकेशन राहील तेवढं चांगलं असतं. मुलांना घरी येण्याची बंधनं ठेवा, पण एखाद दिवशी जर त्याला उशीर झाला किंवा तिला उशीर झाला तर लगेच धारेवर धरू नका. कारण आजकाल अनेक रिझन्स असतात. ट्रॅफिक असतो, मुंबईत असेल तर ट्रेन्स लेट असतात. अनेक रिझन्स असतात की ज्याच्यामुळे त्यांना उशीर होतो. मग एखाद दिवस उशीर झाला, मग एखाद वेळेला जर कधी त्यांच्या मित्रमैत्रिणींबरोबर काही प्रोग्राम असतील, जेवायला बाहेर गेले असतील आणि त्यामुळे उशीर झाला तर लगेच त्यांना एकदम असं कचाट्यात पकडू नका की आज तुला उशीर झाला, याच्यापुढे असं होता कामा नये. ठीक आहे, इट्स ओके, कधी होतो उशीर. अशा गोष्टी सहजपणे घ्यायला शिका. कारण त्यामुळे ना मुलांवरती बर्डन येणार नाही आणि तुमची जी शिस्त आहे, तुमची जी मतं आहेत त्यांचा जाच नाही वाटला पाहिजे त्यांना खेळीमेळीत सुसंवादामध्ये तुमची मतं त्यांच्यापर्यंत सहजरीतीने पोचली पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या वेळेला असं होतं, आम्ही असं ऐकत होतो, हे त्यांच्यासमोर अजिबात बोलू नका. कारण जनरेशन गॅप ही प्रत्येक पिढीत असते आणि असणारच आहे. त्यामुळे आपण जे केलं आहे, आपण ज्या परिस्थितीत होतो तीच परिस्थिती त्यांना फेस करायला लागेल असं नाही. कारण त्यांच्या वेळेला सगळं वेगळं आहे. त्यांच्या वेळेला अवेलेबल असणारे गॅजेट्ससुद्धा वेगळे आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्ट आम्ही अशी केली, मग आम्ही असं केलं तर तू पण असंच केलं पाहिजे, अशी बंधनं किंवा असं जाच त्यांच्यावरती करू नका. आणि त्यांना मनमोकळेपणाने त्यांना व्यक्त होण्याची संधी द्या. त्यांची बाजू त्यांना मांडण्याची संधी द्या. कारण जर असं नाही झालं तर तो सुसंवादाचा जो ब्रिज आहे तो लगेच कोसळायला सुरुवात होते. आणि ही जी कम्युनिकेशन गॅप आहे ही सगळ्यात वाढायला जे कारणीभूत असतं हे सगळ्यात टीनएजर्स असतं, एवढं लक्षात ठेवा. आणखीन एक गोष्ट सगळ्या पालकांनी महत्त्वाची लक्षात ठेवायची, ती म्हणजे परिस्थिती कोणतीही असो, काळ कोणताही असो, वेळ कोणती असो, पण काहीही झालं तरी मी तुझ्या पाठीशी भक्कमपणाने उभा आहे किंवा उभी आहे, हा विश्वास तुमच्या वागण्यातून तुमच्या मुलांना सतत जाणवू द्या. त्यामुळे तुमचं कम्युनिकेशन जर बिघडलेलं असेल ते सुधारण्यास खूप मदत होते. आणि ह्या सगळ्या टिप्स फॉलो करून बघा तुमच्यामध्ये आणि तुमच्या मुलांच्या कम्युनिकेशनमध्ये फरक पडतो की नाही. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आणि अशा वेगवेगळ्या विषयांच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून विथ माय व्हिडिओज. थँक्यू.